तर भावांनो, आज मी एक तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा भावांनो, कारण की ना ह्या गोष्टीत माझ्या बी मनातल्या खूप साऱ्या भावना आहेत आणि आत्ताच्या काळातली रियालिटी मी तुम्हाला दाखवणार आहे, खरी रियालिटी की आत्ताच्या पोरी कशा आहेत आणि अगोदरच्या कशा होत्या भावांनो. त्यामुळं पूर्ण व्हिडिओ बघा प्लीज, माझ्या मनापासून तुम्हाला विनंती. तर ह्यो जो माणूस बघताय, ह्यो माणूस आहे मूळचा राजस्थानचा, पण तो महाराष्ट्रात येऊन काम करतोय आणि तो एकटा नाही, तो त्याच्या बायको संग इकडे आलाय आणि इथं त्याची बायको पण त्याच्यासोबत काम करते आणि त्यासनी माहीत नाही मी इथं ह्यांचं व्हिडिओ करतोय, कारण त्यासनी बी अनकम्फर्टेबल वाटायला नको म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही. पण ह्या ज्या फरशा बघताय ना भावांनो, ह्या त्या सगळ्या एकट्या काकूने आणल्या त्या आणि ज्या मोठ्या त्या फक्त त्या दोघांनी मिळून आणल्या त्या. तर त्या काकूसनी मी विचारलो बी होतं जेवताना की बाबा काकू, तुम्हाला असं काय वाईट वाटत नाही का की बाबा आपण हे काम करतोय, आपण दुसऱ्याबरोबर लग्न केलं असतं तर जरा खुश राहिलं असते. तर त्यांनी मला सरळ म्हणलं, तोंडा म्हणले की तुम्हाला वाटते का मी दुःख आहे किंवा काय मला वाईट वाटतं या गोष्टीचं. या माणसानं मला आजपर्यंत कुठलीच गोष्टीची कमी पडून दिलेलं नाही. भले काम काय बी करत असू दे, मी त्यांच्याबरोबर करू दे, पण मला आपलं सुखी ठेवलं यांनी, ह्यातच मी लय समाधानी आहे. माझं यांच्यावर प्रेम आहे, त्यांचं बी माझ्या तेवढंच प्रेम आहे म्हणलं. तसं आम्ही बोलताना हिंदीतच बोलत होतो, पण मी तुम्हाला आपल्या भाषेत सांगतोय का तर की तुम्हाला पण समजावं म्हणून. तर मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ज्या व्यक्तीला आपल्यासोबत राहायचं आहे ना, ती व्यक्ती आपल्या आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत राहू शकते. तर ह्योच फरक आहे अगोदरच्या पोरींच्यात आणि आत्ताच्या पोरींच्यात. अगोदरच्या पोरी कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या नवऱ्यासोबत लॉयल राहते त्या, आणि आत्ताच्या पोरी जरा वाईट 4 पैसे कमवायला लागले की लगेच दिवस घेऊन रिकामी होते त्या. म्हणून मला असं वाटतं की एक आपलंच नाणं खोटं होतं भावांनो, नाहीतर एखाद्या भिकाऱ्याजवळ बी त्याची राणी राज्य करताना बघितलं मी भावांनो. एवढं मला या गोष्टीवरनं कळलं.